मित्र कधीतरी आठवतो, वैरी हृदयातनं जातच नाही. तुम्हाला वैरणीचा भारा, एखादा शेतकरी जो वैरणीचा भारा उचलायला लागला तो लक्षात राहतो का न उचलू लागता पुढे गेला तो लक्षात राहतो. म्हणजे भक्त जेवढं चिंतन करत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त चिंतन हे शत्रू करत होते. विरोधी भक्ती होती. तुम्हाला आम्हाला जमायचं नाही. कंसाला खाता पिता पाण्यात जेवणात सुद्धा कृष्ण दिसत. हिरण्याक्षाचं तसंच, हिरण्यकशिपूला तसंच तो शोधतच होता, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. विरोधी पण भक्ती आहे. आणि मी पहिल्या दिवशीच नाही, शुकांना हा श्लोक ऐकल्यानंतर शरणांगत शुक झाले. अहो बकियम स्तनकालकूटम. अहो शुक म्हणे स्तनात कालकूट विष घेऊन पाजायला आले, तिला सुद्धा देवाने मुक्ती दिली जी आईला मिळते. एवढा दयाळू होता. यासाठी देवाचे अनेक अवतार झाले. 24 अवतार आहेत. पहिला अवतार संकालिकांचा आहे, 5वा अवतार भगवान दत्तात्रयांचा, 18वा अवतार रामाचा आहे, 20वा अवतार कृष्णाचा. आता काय काय सांगावं आम्हाला प्रश्न पुढे हायलाइट सांगतो मला. देव चरित्र